हॅलो, कसे आहात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मी मार्केटला गेले होते, तर मग मी मार्केटमधून जास्त काही नाही आणले. माझा कांदा बटाटा वगैरे संपला होता आणि बटाटा जास्त लागतो कारण मुलांना बटाटा सगळ्यात जास्त आवडतं, त्याच्यामुळं मला बटाटा खूप जास्त लागतो. तर मी आता बाजारात गेले तर मुलं तर कारली वगैरे खात नाहीत, शिमला मिरची खातात. पण शिमला मिरची मिठाची भरून केलेली, वांगं कसं भरून करतो तशी मिठाची शिमला मिरची भरून केलेली खातात. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, मी पुदिना हा अशा डब्यामध्ये ठेवते जेणेकरून तो फ्रेश राहतो. आणि माझी मुलगी बघा, फोनवरती जसं ड्रॉ करतं तशी ती ड्रॉ करते आहे. कारण मला तर आधी वाटलं की ती तिचाच व्हिडिओ ड्रॉ करते आहे, तिचंच पाहून सेम. पण नाही, ते वेगळाच व्हिडिओ कोणाचा तरी. ती सेम टू सेम ड्रॉ करते आहे. आणि मुलांना आजकाल काही पाहिलं की ते ॲक्टिव्ह झालेले तर लगे करतात. तर तिनं हुशार आहे. मला तर असं वाटतं की कारण एवढं बघून ड्रॉ करणं खूप इझी नाही आहे. कारण तिने छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातल्या नोट करते आणि पूर्ण बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते आहे. तर चला, मग मी बाजारात गेले होते. मग बाजारामधून आपला नाही का कोथिंबीर, टमॅटो खूप जास्त लागतात, सगळ्यांना लागतातच सगळ्यांनाच. कारण प्रत्येक भाजीला कांदा आणि टमॅटो, आलं लसूण पेस्ट ही कंपल्सरी असतेच असते. मग ते काहीही करा तुम्ही, कोणती नॉनव्हेज करा या व्हेज भाजी करा. मी फ्लावर, कारली आणि हे पण आणले, शेवगा आणि गवार पण ती मी ऑलरेडी आधीच फ्रीजमध्ये ठेवली होती कारण त्याची वेगळी पिशवी दिल्यामुळं सोपं पडलं ते ठेवायला. टमॅटो आणि बटाटा एकत्र होता त्याच्यामुळं मला चला सगळं आवरून घेऊया आणि भाजीपाला ठेवून थोडंसं फ्रेश व्हावं म्हटलं. कारण मार्केटला गेलं तर ऊन किती लागते, उन्हाचं प्रमाण खूप वाढले, त्याच्यामुळं सारखं सारखं बाजारात जावंसं नाही वाटत. त्याच्यामुळं मी मार्केटला एकदाच गेले ना की थोडंफार म्हणजे जसं मला लागतं तसं मी भाजीपाला आणून घेते. चला, मग मी फ्रेश भाजीपाला ठेवून टाकला आणि फ्रेश झाले. तर चहा करूया. चहा झाला की बरं वाटतं थोडं, कारण काम करायला एनर्जी येते. कारण चहा पिणाऱ्यांना माहिती आहे की चहा पिल्यानंतर एक कशी एनर्जी येते काम करायला, तरतरी म्हणतो ना आपण, तो प्रकार होतो. तर फ्रेश झाले आणि भाजीपाला सगळा फ्रेशमध्ये ठेवला आणि फ्रेश होऊन म्हटलं चला चहा करूया. चहा घेतला की तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची आहे मला. तर ती पुढं पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमच्यासोबत आज मी खूप सुंदर एक रेसिपी शेअर करणार. चला मग चहा घेते. इकडं खूप ऊन लागत होतं, तुम्हाला विंडोमधून दाखवलंच आहे मी तसं. चला तर मग चहा झालेला आहे, तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तर रेसिपीसाठी खूप थोडंच सामान आहे, काही जास्त आपल्याला सामग्री लागणार नाही आहे. एक सॉस लागणार आहे आणि मी अमूलचे चीज क्यूब आणले होते. तर ते आपण यूज करणार आहेत आणि अमूलचेच यूज करा, कारण दुसऱ्या प्रोडक्टवर मला काही एवढा ट्रस्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी अमूलच जास्त यूज करते. तर मी तव्यावरती थोडंसं तूप घालून घेतलं आहे आणि आपण गॅस चालू केलेला नाही आहे, त्याच्यामुळं तवा थंडच आहे. पण तूप गरमीमुळं वितळलेलं आहे, त्यामुळं मी डायरेक्ट टाकून घेतलेलं आहे. तर ते पहा, मी आता तूप टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपण पोळी ठेवून टाकू आणि पोळी ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपण थोडं सॉस टाकू. आणि हे मी साधा तुम्हाला पिझ्झा दाखवते आहे, कारण हे माझ्या छोट्या मुलासाठी करते मी, याच्यात कोणतेही स्पायसेस ॲड करणार नाही आहे. स्पायसेसचं मी तुम्हाला ते पण शेअर करणार आहे की आपण मोठ्या मुलांसाठी पण कसा करू शकतो. तर एका व्हिडिओमध्ये 2 पिझ्झा दाखवणार आहे मी तुम्हाला. तर याच्यामध्ये काही नाही, मी फक्त पोळी ठेवली आहे. पोळी ठेवून त्याच्यावरती सॉस टाकला आहे आणि सॉसवरती मी फक्त चीज टाकते आहे आणि आपण चीज चांगलं ब्लेंड करून घेऊ आणि चीज चांगल्या प्रकारे प्रत्येक काठोकाठ टाकू. म्हणजे काय होईल, एकीकडं पोळीचा काठ किंवा नुसती पोळी लागली तर नाही खाणार मुलं. चीज हे अशी गोष्ट आहे की मुलांना लालच दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो एक प्रकारचा. चीज पाहिलं की त्यांना जातं सगळं. आणि पिझ्झापेक्षा तर मला बेटर वाटतं हे. तर चला मग मी आता गॅस ऑन केलेला आहे. तर आता आपण पोळी यासाठीच बघा अशी फोल्ड नाही होणार, त्याच्यामुळं मी तवा तुम्हाला बंदच राहू द्या म्हटलं. कारण काय होतं, खालून पोळी कडक झाली की तुटते, मग चीज बाहेर येतं, मग काहीच राहत नाही त्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळं आपण गॅस शक्यतो नंतरच चालू करायचा आणि मस्त एक साईड आपण क्रिप्सी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडवर थोडंसं शेवटी आपण चीज पण घालून घेऊ. कारण काय होतं, मुलांना कधीतरी वेगळं काहीतरी खावंसं वाटतं आणि सारखं भाजीपोळी आपल्यालाच कंटाळा येतं, तर ती लहान मुलं आहेत, त्यांना कंटाळा येणं साहजिक आहे. तर मग असं तुम्ही घरी काहीतरी पोळीपासून करू शकता.
तुम्हाला मी आता ही एक फोल्ड करून दाखवली आहे की फोल्डिंगमध्ये पण आपण याच्या करू शकतो आणि याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण घालू शकतो, जसं की शिमला, तुम्हाला आवडेल तर पत्तागोबी घाला, कांदा घाला, टमॅटो घाला, तुम्ही हिरवी मिरची टाका, म्हणजे जसं तुमचे फ्लेवर्स आहेत तसे टाका. म्हणजे जसं तुम्ही स्पायसेस खाऊ शकता त्याप्रमाणे, किंवा व्हेजिटेबल जसे खाता. आता मुलांना थोडंसं व्हेजिटेबल तोंडात आले की नकोसं वाटतं, त्याच्यामुळं मी स्किप केलेत ते आता. पण मी याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत माझ्या पिझ्झा पोळीमध्ये, तर ते तुम्ही नक्की माझ्या चॅनेलवरती जाऊन पहा. चला मग फर्स्ट आपली झालेली माझ्या छोट्या मुलासाठी, आता माझ्या मुलीसाठी करत आहे मी. तर हे पण तसंच तवा बंद केलेला आहे मी गॅस, सॉरी, आणि त्याच्यावरती पोळी ठेवली आहे. आणि आपण पोळीवरती सॉस टाकला आहे, मेयोनीज टाकलं आहे आणि ऑरिगॅनो टाकले. आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं नाही का पिझ्झा मसाला म्हणून एक पॅकेट मिळतं, ते मी आणलं होतं एक ट्राय करून बघू म्हणून, कसा आहे बेस, छान आहे का नाही. पण खरंच खूप छान आहे. तुम्हाला मी हे म्हणजे जवळच्या एक स्टोअर आहे त्याच्यावरून आणलेलं आहे, काही ऑनलाईन नाही, काही नाही, त्याच्यामुळं काहीची लिंक शेअर करू शकत नाही तुमच्याबरोबर. आणि बघा मी ते सगळं मसाला एकसारखा करून पूर्ण पोळीवरती ब्लेंड केला आहे. आता आपण याच्यावरती ना चीज टाकून घेऊ आणि याच्यात थोडं भरभरून चीज टाकू, कारण ही पोळी आपण ना अशी रोल नाही करणार आहेत ना, किंवा आपण फोल्डिंग वगैरे काहीच करणार नाही, आपण ही अशीच ठेवणार आहेत. तर तुम्ही पहा खूप सुंदर दिसते. आता याच्यावरती तुम्ही चीजच्या आधी जर सगळ्यात छान बारीक चॉप करून कटर्समध्ये थोडं चॉप करून व्हेजिटेबल्स टाकल्या ना, तर अजून सुंदर टेस्टी होतो. तर आता मी त्याच्यावरती थोडासा आपला पिझ्झा मसाला आणि ऑरिगॅनो थोडंसं टाकलं आहे वरतून, आधी ऑलरेडी टाकलं आहे आपण, एक थोडंसं चीजवरती पण फ्लेवर यावं म्हणून. आणि सगळ्यात शेवटी मी पेरी पेरी मसाला टाकला आहे त्याच्यावरती. पेरी पेरी तर कुठेही मिळून जाईल, तर तुम्ही, आणि पिझ्झा मसाला पण तुम्हाला कुठेही मिळून जाईल. चला मग मी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि थोडंसं गरम करून. खरंच खूप सुंदर पिझ्झा झाला होता. तुम्ही घरी ट्राय करा आणि करून मला खरंच कमेंट करा, कारण माझ्या चॅनेलवरती प्रत्येक नवीन ब्लॉगमध्ये, नवीन याच्यामध्ये प्रत्येक नवीन डिश, नवीन भाजी, प्रत्येक गोष्ट मी शेअर करते तुमच्याबरोबर, कारण तुम्ही पण तुमच्या मुलांना घ्यावी. जसे की मी फिक्की खिचडी मुलं खाऊ शकतात, तसं मी आता हे पिझ्झा पण मोठ्यांना कसा द्यायचा आणि लहान्याला कसा द्यायचा आहे दोन्ही रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब करताना तर मला एक उत्साह येतो की मी अजून काहीतरी नवीन नवीन तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू. तर बघा मी आता हे माझ्या मुलासाठी छोट्या, त्याला मी हे सॉस पोळी त्याची झालेली आहे, तर मी ते शेअर करते तुमच्यासोबत. तर व्हिडिओ तुम्ही नक्की करून बघा. आणि हा माझ्या मुलीचा केलेला आहे मी, खरंच खूप छान होतो. केल्यानंतर मला नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला. तर चला मग अशाच एक नवीन छान रेसिपीसोबत भेटू आपण पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय.